नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मामीच्या शरीरसुखासाठी भाच्याने केले मामाला ठार. ही घटना उत्तर प्रदेश राज्यात घडली असून नवरा बायको यांच्या वयामध्ये किती अंतर असावे याचे काही लिखित नियम नाही. हा ज्याच्या त्याच्या पसंतीने होणारा निर्णय असला तरी बहुतेकदा मुलींना पसंतीचा अधिकार दिला जातो, तर काही वेळा मुलीच्या मनाविरुद्ध तिचे लग्न लावून दिले जाते. आपल्या आईवडिलांसमोर तिचे काही चालत नसल्याने ती नांदायला जाते व संसार करते. मात्र तिचे मन संसारात रमायलाच असे नाही, ती आपले मन मारून तिथे जगत असते. उत्तर प्रदेश भागातील खैरगडच्या या छोट्या गावामध्ये एक तरुण सून बनून आली. तिचे रोशनी नाव असे होते. ती 23 वर्षाची नवतरुणी होती. तर तिचा नवरा सत्येंद्र कुमार हा तिच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठा होता. सत्येंद्र कुमार याचे वय 43 वर्ष होते. त्याचे पहिले लग्न झाले होते. त्याच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्यामुळे तो दुसरे लग्न करण्यासाठी मुलगी शोधू लागला. तेव्हा त्याने आपल्या वयाचे भान राखायला हवे होते. पण त्याला 23 वर्षाची रोशनी आवडली. त्याने तिला पसंत केले आणि तिच्या आईवडिलांना प्रलोभन दाखवून तिच्याशी लग्न केले. तो तिला आपल्या घरी घेऊन आला तेव्हा अनेक शेजाऱ्यांनी आचार्यांनी आपल्या तोंडात बोटे घातली होती. सत्येंद्र कुमार हा आपल्या बायकोला मोठ्या कौतुकाने फिरवत होता. तिला मिठीत घेताना त्याला वेगळाच आनंद होत होता. पण तिच्या सुखाचा मात्र त्याने कधी विचार केला नाही. असेच दिवसामागून दिवस जात होते. काही निमित्ताने नात्यातील लोक त्यांच्याकडे येत होते. त्यामध्ये सत्येंद्र कुमार याचा भाचा गोविंद हाही येत होता. गोविंद हा अवघा 19 वर्षाचा नौजवान तरुण होता. तो टुंडला येथील महाविद्यालयामध्ये नर्सिंगचा विद्यार्थी होता. तो नुकताच वयात आला होता. त्याच्याही मनात कामुकतेचे विचार फिरू लागले होते. त्यालाही नात्या गोत्याचा विसर पडला होता. तो आपली मामी रोशनीवर प्रेम करू लागला. रोशनी ही त्याची मामी असली तरी ती नवतरुण होती, त्यामुळे त्याचा तिच्यावर जीव जडला. तो तिच्याशी नेहमी बोलू लागला, तिला भेटायला येऊ लागला. तिलाही त्याच्याशी बोलणे आवडू लागले होते. यासाठी तिने आपल्या नवऱ्याकडे एक स्मार्टफोन मागितला. आपल्या जवान बायकोला खुश करण्यासाठी सत्येंद्र कुमार याने लगेचच तिला स्मार्टफोन घेऊन दिला. पण या फोनवरून ती तिचा भाचा गोविंद याच्या संपर्कात राहू लागली. रोशनी ही दिवसभर घरी रिकामीच असायची. तिला काहीच काम नसल्याने तिचा सगळा वेळ मोबाईलवरील चॅटिंग करण्यात व रील बघण्यातच जात होता. तरुण जोडप्यांचा रोमांस पाहून रोशनीच्या मनातही कामभावना जागृत होत होत्या. मात्र तिचा पती वयाने जास्त असल्याने तिचे मन नाराज होत होते. त्या मानाने तिला तिचा तरुण भाचा गोविंद हा आता जास्त आवडत होता. तोही तिच्याशी गोड गोड बोलत असल्याने त्याच्याशी बोलतच राहावे असेही तिला वाटत होते. आणि मामी भाच्यातील संवाद वाढत गेला. ते दोघेही नातेगोते विसरून दोघेही एकमेकांची चेष्टा मस्करी करू लागले. एकमेकांशी चावटपणे बोलू लागले. तर त्याची मामी ही त्याला मैत्रिणीवरून चिडवायची. का रे, तुला कोणी मैत्रीण भेटली नाही का रे, असे त्याला म्हणायचे. त्यावेळी तो आपल्या मामीला म्हणायचा, मनासारखी कोण भेटत नाही, असे म्हणून तो वेळ मारून न्यायचा. त्यावेळी ती म्हणायची, मनासारखी म्हणजे कशी पाहिजे तुला. तर तो गोविंद हा आपल्या मामीला म्हणायचा. तो वेगवेगळी त्यावेळेस उत्तरे द्यायचा व म्हणायचा, मला तुझ्यासारखी मैत्रीण पाहिजे. त्याचे हे उत्तर ऐकून ती हसून सोडून देत होती. पण मनातल्या मनात त्याची मामी हरखून जात होती. एकदा ती त्याला म्हणाली, मी तुझी मामी आहे तरी तू माझ्याशी असे का बोलतोस. त्यावर तो तिला म्हणायचा, अगं मला खरोखरच तुझ्यासारखी मैत्रीण हवी आहे.
तू होकार दिला तर मला चालेल. हे कसे शक्य आहे असे म्हणत तिने हा विषय तिथे बंद केला. पण रोशनीच्या मनात कालवाकालव झाली होती. तिकडे त्याच्याही मनात चलबिचल. आणि त्यानंतर तो दुसऱ्या दिवशी आपल्या मामीला भेटायला आला. त्याला पाहून रोशनीही आपल्या मनातल्या मनात आनंदून गेली, पण तिलाही कसे बोलावे हे समजेना. त्यावेळी रोशनी ही घरात एकटीच असल्याने तो निवांतपणे आपल्या मामीशी बोलत बसला. त्याच्या मामीने त्याला चहा पाणी दिले तसा त्याने आपल्या मामीशी विषय काढला. मामी, तू माझी मैत्रीण होणार का, असे त्याने तिला हळूच विचारले. त्यावेळी त्याची मामी ही काहीच बोलली नाही. तो तिच्याजवळ सरकत म्हणाला, मला माहिती आहे तू सुखी नाही. मला तुझे निराश मन बघवत नाही. मला तुला आनंदात बघायचे आहे. त्याच्या या बोलण्याने तिचाही संयम संपला. मनात प्रेमाचे उधाण आले होते. ती पटकन त्याला बिलगली आणि त्यानेही तिला घट्ट मिठीत आवळून घेतले. तो तिचे चुंबने घेत तिच्या अंगावरून हात फिरवू लागला. अवघा 19 वर्षाचा नवजवान गोविंद हा मदमस्त रोशनीच्या कडक देहावरून हात फिरवू लागला. त्याच्या स्पर्शाने ती शहारली. तिलाही कशाचे भान उरले नाही. तिनेही त्याच्या ओठाला ओठ टेकवत चुंबनाची देवाणघेवाण सुरू केली. मग मात्र दोघेही मागे हटले नाही. नवऱ्याच्या सुखापासून वंचित असलेली 23 वर्षाची रोशनी ही आपल्या नवजवान भाच्यावर तुटून पडली. तर 19 वर्षाच्या गोविंद यालाही स्त्री देह मिळाल्याने काय करू आणि काय नको असे झाले होते. दोघेही एकमेकाला कुस्करू लागली आणि पाहता पाहता त्या दोघांच्या कामक्रीडेला बहार आला. त्यांच्या या जोरदार समागमाने दोघेही तृप्त झाले. तिला पतीपासून जे सुख मिळत नव्हते ते गोविंदाने तिला दिले होते. त्यानंतर त्या दोघांना एकमेकाशिवाय चैन पडत नव्हती. वेळ मिळेल तेव्हा तो आपल्या मामीच्या शरीरसुखाचा आनंद घेत होता आणि याची कोणालाही कानोकान खबर ते दोघजण लागू देत नव्हते. पण गोविंद याचे नेहमी येणे जाणे हे सत्येंद्रकुमार याला खटकत होते. पण गोविंद हा आपला भाचा असल्याने संशय घेणेही कठीण झाले होते. दिवसामागून दिवस जात होते. आता तर गोविंद हा रात्रीही मामाच्या घरी थांबू लागला होता. तो रात्री मुक्कामी थांबला की रोशनी ही त्याची मामी त्याच्या मामाला म्हणजे सत्येंद्रकुमार याला शेतामध्ये झोपण्यासाठी पाठवू लागली. मग मात्र सत्येंद्रकुमार याच्या मनात शंकेची पाल चुकली. आपली बायको ही आपल्यापासून लांब राहते आणि आपला भाचा गोविंद याच्यासोबत जवळीक करते हे त्याच्या लक्षात आले होते. तेव्हापासून तो आपल्या बायकोवर व भाच्यावर लक्ष ठेवून होता. तसेच आपला भाचा गोविंद यालाही त्याने घरी येण्यास मज्जाव केला होता. या सर्व निर्बंधामुळे त्या दोघांच्या भेटीगाठी होणे कठीण झाले होते. त्या दोघांनाही एकमेकांचा विरह सहन होईना. नंतर त्या दोघांनी ठरवले की दोघांना एकत्र राहायचे असेल तर सत्येंद्र कुमार याचा काटा काढला पाहिजे. यावर रोशनी आणि गोविंद या दोघांचे एकमत झाले. अखेर त्या दोघांनी सत्येंद्र कुमार याचा काठा काढण्याचा प्लॅन आखला. त्या दोघांनी ठरल्याप्रमाणे गोविंद हा सायंकाळच्या सुमारास त्या गावात पोहोचला. पण त्या गावात न येता तो गावाबाहेरच लपून राहिला. त्याने आपली मामी रोशनीला मेसेज करून सांगितले. त्यानंतर सत्येंद्रकुमार आल्यानंतर जेवण वगैरे केल्यानंतर ते दोघा नवरा बायको झोपले. त्यानंतर काही वेळाने सत्येंद्रकुमार याला गाढ झोप लागली. त्यानंतर आपला प्रियकर भाचा गोविंद याला रोशनीने कळवले. गोविंद हा तिकडे तयारीतच होता. तो रात्रीच्या काळोख्यात दबक्या पावलाने त्याच्या मामाच्या घराजवळ आला आणि रोशनी हिने हळूच दरवाजा उघडून आपला भाचा गोविंद याला घरात घेतले. आपला मामा सत्येंद्रकुमार याला गाढ झोप लागल्याची संधी साधत गोविंद हा सत्येंद्रकुमारच्या उरावर बसून मामाचा गळा तो आवळून धरू लागला. तर त्याची बायको रोशनी हिने आपला नवरा सत्येंद्रकुमारचे पाय दाबून धरले. त्यामुळे त्याला काहीच हालचाल करता आली नाही.
गोविंद याने जोराने गळा आवळल्याने त्याचा मामाचा काही वेळातच मृत्यू झाला व तो ठार झाल्यानंतर गोविंद आणि रोशनी यांनी या दोघांनी सुटकेचा निश्वास सोडला. आता मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार ते दोघे करू लागले. त्यावेळी गावामध्ये शांतता होती. याचा फायदा घेत सत्येंद्र कुमार याचा मृतदेह त्याने गावाशेजारील असलेल्या शेतात नेऊन टाकला आणि गोविंद हा आपल्या गावाकडे रात्रीच्या वेळी पैदल चालत निघून गेला. तर सकाळी सत्येंद्र कुमार याचा शेतात मृतदेह दिसून आल्याने खळबळ उडाली. त्याला शेतात कोणी मारून टाकले असावे याबद्दल तर्कवितर्क लढवले जात होते. सत्येंद्र कुमार हा रात्री कशासाठी बाहेर पडला असावा असे त्याची पत्नी रोशनीला विचारण्यात आले तेव्हा ती गोंधळून गेली. तिला काहीच सांगता येईना. ती काहीतरी लपवत असल्याचा संशय पोलिसांना आला. गोविंद हा नेहमी त्यांच्या घरी येत होता व त्या दोघांमध्ये काहीतरी संबंध असावेत या संशयातून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. हे सगळे चालू असताना तो आपली मामी रोशनीचे सांत्वन करत होता, पण त्याचे सगळे लक्ष पोलीस तपासाकडे लागले होते. पोलिसाच्या हाती काही लागू नये यासाठी तो तडफड करत होता. शेवटी पोलिसांनी रोशनीला चौकशीसाठी ताब्यात घेतले व तिच्याकडे उलटसुलट प्रश्न विचारण्यात आले. त्याचे तिला पोलिसांना काहीच उत्तर देता आले नाही आणि ती गोंधळून गेली व शेवटी तिचा धीर खचला व तिने सगळा घटनाक्रम पोलिसांसमोर उघड केला. तेव्हा पोलिसांनाही आश्चर्य वाटले. पोलिसांनी तातडीने गोविंद याला ताब्यात घेतले. त्यानेही आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी मामी व भाचा या दोघांनाही सत्येंद्र कुमार याच्या खून प्रकरणी त्या दोघांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.